नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. गर्दीचा आजार, शहर बेजार ही आपण मालिका चालवलेली आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भागांवरती चर्चा करतो आहोत. बरेच विषय तर चर्चेमधून पुढे आले आणि मग त्याचा विस्तार करण्यासाठी आपण पुढचे भाग करतो आहोत. शौनक, नमस्कार. आजच्या भागामध्ये मला एक थोडीशी जी आपल्या मागच्या भागातली जी चर्चा सुरू झाली होती की सार्वजनिक स्वरूपातलं जे सगळं गृहनिर्माण आहे, मग त्याच्यातला एक भाग सरकारी जीची आपण चर्चा करणार होतो, त्याच्यानंतर खाजगी जेव्हा भूखंड मिळाले आणि त्यांनी विकसित केले, हा पुढचा टप्पा नंतर येऊ शकेल. पहिला जो मला प्रश्न विचारायचा आहे की अगदी पार 40 वर्षापूर्वी, जवळपास 1985ला आम्ही ह्या शहरामध्ये शिकायला आलो, 85-86ला. आणि तेव्हा हाडको नावाची वसाहत, सिडकोला प्लॉट दिले होते पण हाडकोमध्ये घरं बांधून दिले होते आणि त्या ठिकाणी एक वेगळी वसाहत, म्हणजे त्याला आपण चांगल्या स्वरूपातली झोपडपट्टी म्हणूयात, बरोबर, कारण की ती लागून घरं होती म्हणून. आणि अक्षरशः मध्यमवर्गीय लोकांनी पण ती घरं घेतली. त्याच्यातली गंमत अशी होती, त्यांना मला सुरुवात करायची की त्याचा हप्ता जो असायचा काहीतरी 500 रुपये महिना हप्ता, 450 रुपये महिना हप्ता यायचा आणि तेव्हा त्या घरांना 500 रुपये भाडं मिळायचं. अशी ती एक गंमतशीर म्हणून लोकांनी, ज्यांची चांगली परिस्थिती होती त्यांनी पण ती घरं घेतली, कुठल्या ह्याच्या असं नका, आणि ती भाड्यानं देऊन टाकली. मला पहिला जो प्रश्न विचारायचा की हे मुळात सरकारी निवास ही नावाची जी गोष्ट आहे, म्हणजे सरकारने स्वतः निवास किंवा सरकारच्या एखाद्या संस्थेनं ते सगळं बांधून द्यायचं आणि मग ते लोकांना हस्तांतरित करायचं, हे नेमका काय प्रकार आहे आणि कधीपासून सुरू झालं? आणि अर्थात हे सगळं शहरीकरणाशी निगडीत आहे, कारण छोट्या गावामध्ये जागा हा मुद्दाच नसतो. बरोबर, हे सगळं शहराशीच निगडीत आहे. आणि मी त्याचा पहिला अनुभव 40 वर्षांपूर्वी या छत्रपती संभाजीनगरला घेतला होता, हाडकोच्या निमित्तानं. तर मला पहिला तुझा तो प्रश्न विचारायचा आहे की हे मुळात सरकारी घर नावाची गोष्ट काय आहे? नमस्कार सर. आपल्या मागच्या विषयाशी संबंधितच हा दुसरा भाग असल्यासारखा आपण करतोय. तर ह्याच्यासाठी आपल्याला इंडस्ट्रियलायझेशनच्या मुळांपर्यंत जायला पाहिजे आणि भारताच्या सुदैवाने ते भारताच्या स्वातंत्र्याशी सुद्धा निगडीत आहे. तर एका काळापर्यंत असं होतं की गावखेड्यामध्ये आपण राहत होतो, पिढ्यानपिढ्या तिथंच जन्मायच्या, त्याच वाड्यामध्ये राहायच्या, त्याच वाड्याची डागडुजी व्हायची. कधीतरी कोणीतरी एखादा लोकोत्तर पुरुष त्या पिढ्यांमध्ये जन्माला यायचा, तो 2-4 ओसऱ्या वाढवायचा आणि तसंच ते कंटिन्यू चालू राहायचं. आणि मग असं व्हायचं की एखादं समजा तालुक्याचं ठिकाण असेल, बाजारपेठेचं ठिकाण असेल, मोठं काही जागा असेल, तर तुम्ही पाहुणे म्हणूनही गेलात किंवा तुम्ही काही महिन्यांसाठी बिऱ्हाड करणं हा शब्द होता, तर तुम्हाला त्या वाड्यातल्याच समोरच्या वगैरे एखाद दुसरी खोली तुम्हाला दिली जायची आणि खोली करून राहायचे लोक, म्हणजे त्याच घरामध्ये काही काम करायचं पडेल ते तिथं राहायचं. आणि मग 10, 20, 30 वर्षांमध्ये हळूहळू करत मग तुम्ही स्वतः तुमचं काहीतरी बांधायचं, तिथे शिफ्ट व्हायचं. इंडस्ट्रियलायझेशनने झालं असं की ह्या सगळ्याला एक भयंकर गती मिळाली. आता हे का शक्य होतं? कारण एक 10, 15, 20 वाडे असतील, त्यामध्ये काही ओसरे असतील, काही थोड्याफार खोले असतील, तिथं ते जमून जायचं. आता अचानकच 100, 200, 300 जोडपी समजा रोज त्या शहरामध्ये यायला लागली, तर ते कुठून पुरणार आहे ती जागा? आणि मग राहणार कुठं? मग जेव्हा इंडस्ट्रियलायझेशन नंतर आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतर हा प्रश्न पुन्हा एकदा सरकारच्या लक्षात आला, नेहरूवियन सगळी व्यवस्था होती, समाजवादी धोरणं होती, तर त्यावेळेला असं गृहीत धरलं गेलं की सगळ्यात मोठा वर्ग कुठला आहे मायग्रेट करणारा, तर तो त्यावेळेला होता सरकारी नोकऱ्यांमध्ये असणारा, म्हणजे सैन्यामध्ये असतील, रेल्वे, पोस्ट वगैरे विविध सरकारी खात्यांमध्ये काम करणारी मंडळी असतील. म्हणून मग सरकारने असा निर्णय घेतला की ह्यांच्यासाठी क्वार्टर्स हा जो आपला शब्द आहे की ह्यांच्यासाठी निवासी, पहिल्यांदा ही योजना तुम्ही सरकारी नोकरदारांसाठी आणली. बरोबर, कारण त्या काळाच्या टप्प्यामध्ये सगळ्यात जास्त मायग्रेशन ही सरकारी नोकऱ्यांसाठीच होती. बरोबर, कारण प्रायव्हेट इंडस्ट्री तितक्या जास्त प्रमाणात नव्हत्या. शिवाय पद्धत एक अशी होती, आता बरेच लोकांना ते लक्षातही नसेल, की एखादा खूप मोठा कारखाना आहे, समजा टाटांनी जर एखादा कारखाना वसवला, तर टाटा त्या कारखान्यात काम करणाऱ्या लोकांसाठी एखादी छोटीशी वसाहत पण वसवायची बाजूला. ती पद्धत होती. मग संभाजीनगरला बजाज नगर आहे आणि मग बऱ्याच ठिकाणी तर हर्शीज सारखे जे चॉकलेट बनवणारे कारखाने, त्यांनी तर स्वतः ती घरं विकसित करून मग ते पूर्ण कामगारांना राहण्यासाठी ती त्यांची क्वार्टर्समध्ये स्वतः ते बनवूनच द्यायचे. तर अशा प्रकारे ती घरांची सोय करून द्यावी लागायची. ती त्या कारखान्याची गरज होती की आपल्याला जर वर्कफोर्स पाहिजे असेल तर ह्या लोकांच्या राहण्याची सोय करून देणं, ते नगर वसवणं ही आपली जिम्मेदारी आहे. म्हणून मग त्या टाटानगर, जमशेदपूर वगैरे गावं सुद्धा त्याच्याहून वसत गेली.
तर ह्या इतिहासातून पुढे येता येतं असं झालं की मग आता फक्त इंडस्ट्री नाही, फक्त सरकारी नाही, सर्व्हिस सेक्टर सुद्धा फार मोठं मायग्रेशन म्हणजे घडवून आणायला लागलं. रिव्हर्स मायग्रेशन्स व्हायला लागली, लोंढेच्या लोंढे एका भागातून दुसऱ्या भागात जायला लागले. ट्रान्सपोर्टेशनच्या सुविधा अपग्रेड होत गेल्या. भारतामधल्या रेल्वेने त्याच्यामध्ये भयंकर महत्वाची भूमिका बजावली. आज सुद्धा दिल्ली ते मुंबई हा ट्रॅक भारताच्या एकूण पॅसेंजर सर्व्हिसपैकी 40 ते 50% भार एकटा दिल्ली ते मुंबई ट्रॅक उचलतो. इतकी ती मोठी परिस्थिती आहे, त्या म्हणजे तेवढा लोड आहे त्याच्यावर. तर मग अशा वेळेला आता नव्याने गृहनिर्माण द्यायचं तर काय करायचं? तर पहिला टप्पा झाला सरकारी अधिकाऱ्यांसाठी. नंतरच्या टप्प्यामध्ये मग सरकारने आणली नॅशनल हाऊसिंग बँक, NHB. NHBचं धोरण असं होतं की तुम्ही कुठल्याही बिझनेसमध्ये असा, कुठल्याही नोकरीमध्ये असा, तुम्ही तिथे अर्ज करू शकायचा आणि गृहनिर्माणासाठी म्हणूनच फक्त ते कर्ज मिळायचं, दुसऱ्या कुठल्या कारणासाठी वापरता यायचं. फक्त एक मला दुरुस्ती आताच ह्याच पॉइंटला विचारायची. साधारणतः 80च्या दरम्यानचा काळ आहे, 60 ते 80 दरम्यानचा असं मी गृहीत धरतो. आणि नेमकं तेव्हाच आपल्याकडे सिमेंटवरचं जे कंट्रोल होतं ते डिकंट्रोलला सुरुवात झाली. बरोबर. म्हणजे तोपर्यंत सिमेंटसाठी परवानगी लागायची, बांधकाम करताना सोपं नसायचं. कोणी करो ते, सरकारने करो, खाजगी उद्योगांनी करो, वैयक्तिक माणसाने करो. पण आपल्याकडे अंतुलेचं तर प्रकरण त्या सगळ्या सिमेंट ह्याच्यातूनच घडलं आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. सिमेंटचं डिकंट्रोल झाल्याच्या नंतर म्हणजे मला फक्त त्याला पोषक तुला विचारायचे, तू त्याचा विस्तार कर पुढे. म्हणजे एक तर सरकारने धोरण बदललं, त्याच्यासाठी कर्ज उपलब्ध झालं आणि सिमेंट डिकंट्रोल झाल्यामुळे, सिमेंट उपलब्ध झाल्यामुळे बांधकामाला गती आली. हे दोन्ही गोष्टी साधारणतः 80च्या दरम्यान घडल्या. बरोबर. हे घडलं हे साहजिक आहे, हे सोबत आहे. बरोबर. नॅशनल हाऊसिंग बँकचा प्रकल्प हा त्याच्या थोडासा आधीच आहे. बरं. म्हणून तो जास्त यशस्वी झाला नाही, म्हणून तो जास्त ऐकण्यात आला नाही कोणाच्या. नंतर अशीच एक हाऊसिंग लोन, पैसे होते पण प्रत्यक्ष घर बांधणं सोपं नव्हतं. मग त्यासाठी ते सगळे परमिशनचे फेरे वगैरे, त्याला काळच परमिशन राज म्हणतात. नंतर मग असेच हाऊसिंगसाठी स्पेशलाइज्ड बँक म्हणून HDFCची पण पुढे HDFC मोठी झाली, कारण ती हाऊसिंग लोनसाठी जास्त करून काम करायची. असं करत करत एका टप्प्यावर मग असं झालं की जेव्हा आपण लोनही देतोय तरी त्याला उठाव येत नाही, कारण की परमिशन राज, जसं तुम्ही म्हणालात. शिवाय जमिनी मिळण्याचं धोरण त्यावेळेस असं होतं की ही शहराची हद्द आहे, ह्याच्या पुढे जर मला एखादी जमीन घेऊन घर बांधायचं असेल तर एकतर मला ते अस्तित्वात असलेल्या टाउन प्लॅनिंग स्कीम्स मधूनच बांधावं लागायचं, नाहीतर मग त्याचं NA करून घेणं खूप अवघड होतं त्या काळामध्ये. मग लोक काय करायचे की एकाच प्रोफेशन मधले लोक एकत्र यायचे, मोठी शेतजमीन घ्यायचे आणि मग त्याला त्या प्रोफेशनचं नाव मिळायचं, शिक्षक कॉलनी, सिंचन कॉलनी, वकिलांची कॉलनी. आणि मग ती म्हणजे एका व्यवसायातले असले तरी ते करायचे स्वतंत्रपणे जरी केलं तरी त्यांचे पैसे उभे केलेले. म्हणजे तुम्हाला एक ग्रुप बनवून, संघटना बनवून गेल्याशिवाय एकट्याला असं प्लॉट मिळणं खूप अवघड होतं. आज जसं आपल्याला सहजी मी जर एकटा मार्केटमध्ये गेलो प्लॉट घ्यायचा विचार केला तर मला मिळू तरी शकतो, ते अवघड होतं, कारण शहराची हद्द तेवढी पटापट वाढवली जायची नाही. आणि मग ह्याच्यावरची बंधनं हळूहळू उठत गेली. मग हे जेव्हा कंट्रोलमध्ये होतं सगळं, तरी पण मागणी वाढत होती, म्हणून मग हडको सारखा प्रकल्प आणला गेला की सामान्य माणसाला नाही ना शक्य होतं तर आम्ही बांधून देऊ. पण हा त्याच्याकडे बघण्याचा एक चुकीचा अप्रोच होता, हे लवकरच लक्षात आलं. त्याच्यापेक्षा त्याच्यावरची बंधनं जर हटवली आणि त्याला मोकळं करून दिलं तर ते पटापट होईल. म्हणून मग सिडको आलं. नंतर सिडकोने त्याच्या पुढचा टप्पा असायला, बांधून वगैरे आम्ही देणार नाही, तुम्हाला कशाची अडचण आहे, प्लॉट देऊ आणि परमिशन्स काढून घेऊ, बाकी तुम्ही बांधून घ्या. तर असं करत करत मग भारत तिथपर्यंत पोहोचला की आता शहराची हद्द वाढत जाते. हे होतंय. याच्यात इंटरेस्टिंग गोष्ट अजून एक ही आहे की एक विशिष्ट समुदायाला घर बांधून देणे, याच्यामध्ये आणखी एक गोष्ट भारत सरकारने केली बरं का, ती आहे सिंधी कॉलन्या. सिंध प्रांतातून आलेल्या लोकांना भारतामध्ये पाकिस्तानच्या फाळणीनंतर विस्थापित जे होते त्यांना घरं बांधून देण्यासाठी म्हणून त्यावेळेला जे शहरांची हद्दी होत्या त्या हद्दीच्या बाहेर त्यांच्या वसाहती बनवून दिल्या गेल्या. अगदी छत्रपती संभाजीनगरची सुद्धा सिंधी कॉलनी ही त्यावेळेसच्या शहराच्या हद्दीच्या बाहेर, आता जरी त्या बऱ्याचशा शहराच्या मध्यभागी आलेल्या असल्या तरी तोही एक गृहनिर्माणाचा देशातला फार मोठा प्रकल्प होता. दुसरं एक तुला याला पोषक उदाहरण प्रत्यक्ष आपल्या परभणीतलं, माझ्या गल्लीतलं सांगतो. माझी जी वसाहत आहे नानलपेठ, ही 1901च्या काळामध्ये स्थापन केलेली तेव्हाच्या वकिलांनी. आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी तू जे म्हणतो तसं बाहेरून आलेल्या सिंध्यांसाठी जागा उपलब्ध करून दिल्या गेली. म्हणजे परभणीतली जी सगळी सिंधी वसाहत आहे ती भर वस्तीत तेव्हाच्या नानलपेठमध्ये आहे. म्हणजे नंतर पुढे चालून जे सरकारने धोरण ठरवलं आणि ह्या सगळ्या विस्थापितांना जागा उपलब्ध करून द्यायचं ठरवलं, त्या काळी तेव्हाच्या स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांनी हे लक्षात घेऊन त्यांनी तेव्हाच म्हणजे सध्या हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या काळातच सिंध्यांना सुद्धा आपल्या भागामध्ये जागा दिली आणि त्यांना वसाहत करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करून दिलं. अगदी बरोबर.
तर या सगळ्याच्या संदर्भात बोलत असताना आपण हे खरं तर लक्षात घ्यायला पाहिजे की भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला खूप मोठ्या सप्लाय चेन्स ह्या इंग्रजांच्या हातात होत्या. शिवाय आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमधून अजूनही असं सांगितलं जातं की भारताच्या स्वातंत्र्याचं कारण ह्या स्वातंत्र्यासाठीच्या चळवळी ह्या होत्या, जेव्हा की त्याच्या मागची खरी जिओपॉलिटिकल कारणं ही होती की वाखन कॉरिडॉर अफगाणिस्तानच्या परिसरामध्ये खूप मोठा ग्रेट गेम चालू होता. रशिया आणि अमेरिका आणि त्यावेळेस इंग्लंड जी महासत्ता होती ह्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भांडणं चालू होती की कुठला भाग कोण कंट्रोल करेल, कुठल्या सप्लाय चेन्स, कुठल्या खाणी ह्याच्यावर कोणाचं कंट्रोल असेल. हा ग्रेट गेम इतक्या मोठ्या टोकाला जाऊन पोहोचला की आज जसं आपण बघतोय की ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यामधली भांडणं अशी टोकाला जाऊन पोहोचतात की आता मी तुझ्यावर करच लादतो, तू मला, अशी काही जी भांडणं चालू असतात. मग सेमी कंडक्टर्स कोणाच्या ताब्यात आहेत त्याच्यावरून चीन त्यांना झुकायला भाग पाडतो, अशी सेम भांडणं तेव्हा चालू होती. त्या दोन्हीमध्ये या दोन्ही महासत्ता इतक्या थकल्या, जीर्ण झाल्या की आपण हे विसरून जातो की पश्चिम चीन हा त्यावेळेसचा पूर्व तुर्कस्तान म्हणवला जायचा, त्या भागामध्ये हे सगळं चालू होतं. आणि मग आता त्यांच्यात ती शक्ती राहिली नाही की भारताला आपण कंट्रोल करू. पण असा अशक्त झालेला भारत जेव्हा स्वतंत्र होतो त्यावेळेला त्याच्याकडे कुठल्याही सप्लाय चेन्स आज नाहीत, इंडस्ट्रियलायझेशन झालेलं नाही, तेवढं सिमेंट बनवणं त्या देशाला शक्य नाही. जे बनतंय ते सिमेंट मग देशाच्या धरणांमध्ये, रेल्वे प्रोजेक्ट्समध्ये वापरणं गरजेचं आहे, म्हणून मग ते कंट्रोल टाकणं गरजेचं होतं. तर ते अर्थात पटापट ते जेवढं फास्ट व्हायला पाहिजे होतं की भांडवलशाही स्वीकारली असते तर ते पटापट झालं असतं. हा सगळा भाग आलाही दा, पण त्यावेळेला ह्या योजना, ह्या पॉलिसीज गरजेच्या होत्या आणि असं सगळं आहे. आजचा भाग संपवून पुढच्या भागाकडे जाताना एक शेवटचा माझा मुद्दा हा मांडून जातो की अजूनही बरेचदा लोकांना असे उमाळे फुटत असतात की माझं गावखेड्याकडचं आयुष्य किती चांगलं होतं, आमचे दगडी घरं आणि मातीचे घरं किती छान होते, हे घाणेरडे सिमेंटचे उड्डाण पूल नसते तर आमचे दगडी पूल इंग्रजांनी बांधलेले किती सुंदर दिसले असते, शिवाजी महाराजांच्या काळातला पूल कसा आहे. पण आपण जर हा थोडासा बारकाईने विचार केला की म्हणजे एखाद्या शहरामध्ये 300 किलोमीटर मेट्रो जाते, दिल्लीसारख्या शहरामध्ये 300 किलोमीटरची मेट्रो एका वेळेला 1200 लोक घेऊन, अशा 300 किलोमीटरच्या मेट्रोमध्ये 600 स्थानक आहेत आणि तुमच्याकडे साधारण नाही म्हणलं तर 150 ते 200 मेट्रो रेल्वेचे सेट आहेत. इतकं वजन पेलवण्यासाठीचे उड्डाणपूल जर दगडांनी बांधायचे ठरवले तर तुमच्या ह्याच्यामध्ये किती पर्वतरांगा फोडावे लागतील याचं साधं गणित जर लावलं तर ते खूप भयंकर मुश्किल आहे. त्यामुळे जे घडतंय, जे मोकळं सोडलेलं आहे, सरकारने नियम बंद केलेत, नियम टाकणं, हे कशामुळं आलं. आणि मग आता त्या गोलफेऱ्यामधून जाऊन पुन्हा एकदा रेरासारखा कायदा आणून की पूर्ण मोकळं सोडणं नको, ह्यांना थोडं तरी बंधनात ठेवू, असं सगळं ते चक्र जे काळाचं फिरलंय याच्याकडे आपण बघूया. फार छान. एक तर सगळ्यात पहिला टप्पा होता की सरकारने स्वतः सरकारी कर्मचाऱ्यांच्यासाठी निवासस्थानं बांधणे, क्वार्टर्स सरकारी म्हणतो, निवासस्थानं, हे सगळं झाल्याच्या नंतर मग सरकारने हाडकोसारख्या योजना आणल्या, सरकारने सिडकोसारखे प्लॉट आणि बाकीच्या सोयी दिल्या, तुम्ही तुमचं घर बांधा म्हणून सांगितलं. ह्या टप्प्याटप्प्याने, आणि आधी सुरुवातीला सिमेंटची जी प्रोडक्शन मर्यादित होतं त्याच्यामुळे कंट्रोल आणावं लागला, एक फार तांत्रिक आणि चांगला मुद्दा उपस्थित केलेला आहे. आणि त्याच्यामुळे नंतर जेव्हा सिमेंट डिकंट्रोल झालं, सरकार स्वतः बांधू शकत नाही, मग त्याच्यानंतर बाकीचे कायदे आणि आत्ता रेरासारख्या कायद्यापर्यंत, हा फार छान, अतिशय म्हणजे 10-12 मिनिटात संपेल असं वाटणारा, पण अतिशय जेव्हा त्याला 70 वर्ष लागलेले आहेत ह्या सगळ्या ह्याला कालावधीमध्ये, टप्प्याटप्प्याने हे झालेलं आहे. पुढच्या भागामध्ये आपण जरूर पाहूयात की ज्या पद्धतीनं सरकारी सगळं पातळीवरती हे झालं, सामूहिकरित्या झालं, घरे बांधून दिले किंवा जागा दिले आणि लोकांनी घरं बांधली, हे सगळे टप्पे पार केल्याच्या नंतर आता मोठे मोठे भूखंड खाजगी ह्याच्यातून कसे विकसित होत आहेत आणि त्या छोट्या वसाहती, टाउनशिप ज्याला आपण म्हणतो, त्या आपल्याकडे कशा पद्धतीनं समोर येत आहेत ते पण आपण बघूयात. तुमच्या सूचना आम्हाला जरूर कळवा, तुमचा प्रतिसाद आमच्यापर्यंत पोहोचू द्या, जेणेकरून आम्हाला पुढच्या भागामध्ये त्याचा वापर करता येऊ शकेल. इथेच थांबूया. धन्यवाद.